Hello friends, welcome to my educational channel. Today we are going to see all grammatical sentences of 10th English. विद्यार्थी मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये आपल्या इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न दुसरा A4 आणि B4चा अभ्यास करणार आहोत. या आधीच्या भागामध्ये आपण काही वाक्यांचा अभ्यास केला आहे. चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूयात. दे वेर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन या वाक्याचा आपल्याला सिंपल पास्ट टेन्स करायचा आहे. दिलेल्या वाक्याचा टेन्स कोणता आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आता पाहूया या वाक्याचा सिंपल पास्ट टेन्स कसा करायचा. वाक्याचा सिंपल पास्ट टेन्स करताना सब्जेक्ट नंतर लगेचच आपण व्हर्बचा सेकंड फॉर्म लिहितो. म्हणजेच दे विटनेस्ड माय रेस्क्यू ऑपरेशन असा या वाक्याचा सिंपल पास्ट टेन्स होतो. नंतरचे सेंटेन्स आहे ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक या वाक्याचा आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स करायचा आहे. ही हॅड बीन इन अ स्टेट ऑफ शॉक असा या वाक्याचा पास्ट परफेक्ट टेन्स होईल. पुढील सेंटेन्स आहे आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड या वाक्याचा आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स करायचा आहे. वाक्यात जर टू बीचे व्हर्ब असेल तर परफेक्ट टेन्स करताना हॅव हॅज हॅड नंतर बीन लिहून वाक्य पूर्ण करावे. या वाक्यात टूक हे व्हर्बचे दुसरे रूप आल्यामुळे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचे आहे. या वाक्यात पास्ट परफेक्ट करताना आय नंतर हॅड टेकन घेऊन दिलेले वाक्य पूर्ण करायचे. आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड असे हे वाक्य होईल. पुढील सेंटेन्स आहे माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द वरांडा ॲड अ क्वेश्चन टॅग याऐवजी कधीकधी टाय टॅग असाही प्रश्न येतो. वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी आणि वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी येतो. दिलेले वाक्य होकारार्थी असून सब्जेक्ट प्लुरल आहे म्हणजेच अनेकवचनी आहे. म्हणजेच दे हॅडचा हॅडंट दे असा क्वेश्चन टॅग होईल. दिलेले वाक्य आहे तसेच लिहून घ्यायचे, न विसरता कॉमा द्यायचा आहे आणि त्यानंतर क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. म्हणजेच माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द वरांडा हॅडंट दे. पुढील सेंटेन्स आहे ही टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड WH क्वेश्चन अशा प्रश्नामध्ये अंडरलाईन केलेले शब्द उत्तर आले पाहिजे असा प्रश्न तयार करायचा असतो. या वाक्याचा अर्थ तो बेबी लंगूरला घेऊन आमच्या मागच्या अंगणात गेला असा होतो. म्हणजेच कुठे गेला असा प्रश्न इथे तयार होईल. मग कुठे या शब्दासाठी इंग्रजीमध्ये वेअर हा शब्द आहे. दिलेले वाक्य सिंपल पास्ट टेन्सचे आहे. म्हणजेच प्रश्न तयार करताना वेअर नंतर डीड हे डूचे दुसरे रूप घ्यावे लागेल. म्हणजेच वेअर डीड ही टेक द बेबी लंगूर असा प्रश्न तयार होईल. इथे लक्षात ठेवण्याची आणखी एक गोष्ट म्हणजे वाक्यात जर डीड आला तर डीड नंतर नेहमी क्रियापदाचे पहिलेच रूप लिहायचे असते. म्हणजेच डीड नंतर टूक न लिहिता टेक लिहून प्रश्न पूर्ण लिहायचा आहे. आता याच वाक्याचा आपण वर्बल क्वेश्चन किंवा एसनो टाईप क्वेश्चन किंवा इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन तयार करूया. या तीनही शब्दांचा अर्थ एकच. अशा प्रश्नांची सुरुवात व्हर्बने करायची असते. या वाक्यामध्ये ही टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड म्हणजे टूक हे व्हर्ब आहे व टेक या क्रियापदाचे दुसरे रूप आहे. म्हणून हा प्रश्न तयार करताना डूचे डीड हे रूप वापरून
हा प्रश्न तयार करता येईल. डिड ही टेक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड असा हा प्रश्न तयार होईल. आता ह्याच वाक्याचे ॲड क्वेश्चन टॅग हा प्रश्न सोडवून पाहूयात. ही टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड हे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचे आहे, म्हणजेच डूचे डीड हे क्रियापद वापरावे लागेल आणि हे वाक्य मुख्य म्हणजे होकारार्थी आहे. आपण पाहिल्याप्रमाणे वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी आणि वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी असते. ह्याचे उत्तर लिहिताना दिलेले वाक्य आहे तसेच लिहून घेऊन कॉमा द्यायचा आहे आणि त्यानंतर डिडंट ही असा क्वेश्चन टॅग लावायचा आहे. आता पुढील वाक्य पाहूयात. द बेबी रिमेन मोशनलेस या वाक्याचे निगेटिव्ह वाक्य करायचे आहे, म्हणजेच नकारार्थी वाक्य बनवायचे आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह किंवा निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करताना, म्हणजेच होकारार्थीचं नकारार्थी आणि नकारार्थीचं होकारार्थी करताना वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. द बेबी डिड नॉट मूव्ह असे या वाक्याचे नकारार्थी होईल. बेबी मोशनलेस होते हे होकारार्थी तर बेबी हालचाल करत नव्हते हे नकारार्थी वाक्य होईल. म्हणजेच अर्थ न बदलता मूळ वाक्याचे कन्व्हर्जन करायचे आहे हे लक्षात घ्यायचे. पुढील सेंटेन्स शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ॲड अ क्वेश्चन टॅग. दिलेले वाक्य सिंपल पास्ट टेन्सचे आणि अफर्मेटिव्ह आहे. सो डूचे डीड हे व्हर्ब वापरून त्याचे निगेटिव्ह डिडंट हे वापरून क्वेश्चन टॅग ॲड करता येईल. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली डिडंट शी असे याचे उत्तर होईल. पुढील सेंटेन्स आहे आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. बिगिन विथ द सेंटेन्स टर्निंग अवे. म्हणजेच दिलेल्या वाक्याची टर्निंग अवेने सुरुवात करून वाक्य पुन्हा लिहायचे आहे. टर्निंग अवे फ्रॉम द कूप आय लुक्ड अप असे या वाक्याचे उत्तर होईल. पुढील सेंटेन्स आहे शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली प्रेझेंट कंटिन्युअस. म्हणजेच दिलेल्या वाक्याचे आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करायचा आहे. म्हणजेच चालू वर्तमान काळात हे वाक्य कन्व्हर्जन करायचे आहे. कंटिन्युअस म्हणजेच व्हर्बला ING लावायचा आहे आणि टू बीचे इज हे क्रियापद घेऊन हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस करायचे आहे. शी इज सिम्पली सिटिंग देअर क्वाइटली असे याचे उत्तर होईल. पुढील सेंटेन्स आहे शी गेव द बेबी अ थॉरो बॉडी इन्स्पेक्शन पॅसिव्ह व्हॉइस. दिलेल्या वाक्याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. याऐवजी कधीकधी बिगिन विथ द बेबी वॉज असेही विचारले जाते. ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करताना शी ऐवजी हर, गेव आहे म्हणून टू बीचे वॉज हे क्रियापद आणि गेव आहे म्हणून गिव्हन असे बदल करायचे आहेत. द बेबी वॉज गिव्हन अ थोरप बॉडी इन्स्पेक्शन बाय हर असे या वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस होईल. पुढील सेंटेन्स आहे द बेबी सेन्सेड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. प्रेझेंट परफेक्ट टेन्स या वाक्याचे करायचे आहे. द बेबी सेन्सेड म्हणजेच सब्जेक्ट नंतर व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे, म्हणजेच हे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचे आहे. वाक्याचे प्रेझेंट परफेक्ट करताना सब्जेक्ट जर आय, यू, वी, दे किंवा प्लुरल असेल तर सब्जेक्ट नंतर हॅव हे क्रियापद येते. सब्जेक्ट जर ही, शी, इट किंवा सिंग्युलर असेल तर प्रेझेंट परफेक्ट करताना सब्जेक्ट नंतर हॅज हे क्रियापद येते. या वाक्याचे प्रेझेंट परफेक्ट द बेबी हॅज सेन्सेड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर असे होईल.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या भागामध्ये आपण ग्रामरची काही वाक्य पाहिलेली आहेत की जी आपल्याला प्रश्न दुसरा A4 आणि B4साठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. अशाच आणखी काही वाक्यांचा अभ्यास करण्यासाठी भेटूया पुढील भागात. व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.